नमस्कार. गौरी हर क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत देवापुढील रांगोळी. त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत 5 नंबरचे पांढऱ्या कलरचे मणी, 5 नंबरचे लाल कलरचे मणी आणि 5 नंबरचे हिरव्या कलरचे मणी. आणि 5 नंबरच्या मण्यांसाठी 40 नंबरचा तंगूस धागा लागेल. धाग्याच्या शेवटी अशी गाठ मारून घ्यायची आहे. 6 नंबरची सुई घ्यायची आहे आणि धागा कट करण्यासाठी कैची घ्यायची आहे. तर सुरुवातीला आपण धाग्यामध्ये 6 हिरव्या कलरचे मणी ओवून घेऊया. 6 हिरव्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत. सहा हिरव्या कलरचे मणी ओवून घेतले. आता जो शेवटचा मणी आहे त्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता या 6ही मण्यांमधून धागा फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे हे जे सर्कल आहे ते घट्ट बसेल. या आधीही तुम्हाला मी 3-4 अशा देवापुढील रांगोळ्या शिकवलेल्या आहेत. जर कोणी बघितल्या नसतील, कोणाच्या मिस झाल्या असतील बघायच्या, तर व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता, किंवा मी थोडे दिवसाने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जॉईन करून देईन. तर आता हे 6 मण्यांचं सर्कल झाल्यानंतर या प्रत्येक मण्यांवरती आपल्याला 6-6 मण्यांचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आता एक हिरवा मोती, एक लाल, परत एक हिरवा, परत एक लाल आणि हिरवा, असे 5 मणी धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. हिरवा, लाल, हिरवा, लाल आणि हिरवा. आणि ज्यातून आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मणीमध्ये धागा घालून सुई घालून बाहेर काढून घ्यायचं आहे, की हे 6 मण्यांचं सर्कल इथे असं तयार झालं. परत पुढच्या एका हिरव्या मणीमध्ये धागा घालायचा आहे आणि इथे परत 6 मण्यांचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता एक हिरवा मणी, एक लाल मणी, एक हिरवा आणि एक लाल, असे 4च मणी ओवून घेणार आहोत. हिरवा, लाल, हिरवा आणि लाल. आणि हा हिरवा आणि हा खालचा हिरवा, अशा 2 मोत्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. परत एका पुढच्या हिरव्या मणीमध्ये धागा घालायचा आहे आणि इथे परत एक हिरवा मणी, एक लाल, एक हिरवा आणि परत एक लाल, असे 4 मणी ओवून घ्यायचे आहेत. हिरवा, लाल, हिरवा, लाल. आणि ह्या 2 हिरव्या मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपण हा सर्कल करून घेऊया. शेवटच्या मणीला काय करायचं ते बघूया. आता हे 1 2 1 2 हे मणी, ह्या मण्यांचं करून घेऊया 6 सर्कल. ह्या मणीला काय करायचं ते बघूया. आपलं हे इथपर्यंत आता हे झालेलं आहे. 6चे सर्कल इथपर्यंत आपण करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा एक मधला मणी आपला शेवटचा राऊंड उरलेला आहे, बरोबर. तर हा राऊंड झाल्यानंतर हे 2 जे हिरवे मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे. आणि इथे आपल्याला आता एक लाल मणी, एक हिरवा मणी आणि परत एक लाल मणी, असे 3 मणी ओवून घ्यायचे आहेत. लाल, हिरवा आणि लाल. आणि ह्या 3ही हिरव्या मण्यांतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे.
तर आपलं हे षटकोन इथे तयार होतं। आता हे जे दोन वरचे लाल मणी आहेत ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्या दोन लाल मण्यांवरती आपल्याला आता 6चं वर्तुळ तयार करून घ्यायचं आहे। या दोन लाल मण्यांवरती 6चं वर्तुळ सर्कल करून घ्यायचं आहे। तर इथे आता दोन आपल्याकडे लाल कलरचे मणी असल्यामुळे आपण आता धाग्यामध्ये फक्त 4च लाल कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि जिथून धागा बाहेर निघालाय तो मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा दोन मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता परत काय करायचं, ह्या हिरव्या मणीतून आणि परत या दोन लाल मणीतून धागा बाहेर काढून घेतला। परत इथे 4चं सर्कल तयार करून 6चं सर्कल तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी 4 मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 लाल कलरचे मणी ओवून घेतले। आता ह्या दोन लाल मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपण हे 1 2 3 4 चारही सर्कल करून घेऊया। तर आपलं आता हे सर्व ठिकाणी 6चं वर्तुळ तयार करून झालेलं आहे। त्यानंतर काय करायचं आहे, तर हा जो कुठलं पण सर्कल घ्या तुम्ही, त्यातला हा जो वरचा लाल मणी आहे ह्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि हा जो मणी आहे ह्याच्या समोरचा त्यातून धागा खालच्या साईडने बाहेर काढायचा आहे। हे अशा प्रकारे, म्हणजे इथे 6चं मधल्या भागी सर्कल तयार होईल। हे बघा, वरती 3 खाली 3 हे 6चं सर्कल झालं। आता परत काय करायचं, तर सेम करायचं आहे। ह्या लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे किंवा या लाल मणीतून, कुठलंही सिक्वेन्स ठेवा तुम्ही, जसं तुमचा जातोय सिक्वेन्स त्याप्रमाणे तुम्ही करू शकता। आता आपण ह्या लाल मणीतून धागा बाहेर काढून घेऊया। या लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे परत 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि त्याच्या समोरच्या मणीतून धागा खालच्या बाजूने सुई खालच्या दिशेने ओढून घ्यायची आहे। हे अशा प्रकारे। तर असंच आपण बाकीचं पण करून घेऊया। 1 2 3 4 हे 4 राऊंड आता आपण 3 मण्या घालून जसं केलं तसेच हे 6चे सर्कल करून घेऊया। आता आपलं हे 6चं सर्कल पांढऱ्या कलरचं जे आपण 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून प्रत्येक ठिकाणी केलं ते पूर्ण झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, तर धागा ह्या पांढऱ्या मणीतून काढून घ्यायचा आहे। म्हणजे बघा कसं, हे लाल कलरचं पूर्ण लाल कलरचं जे वर्तुळ आहे बरोबर, त्यातला जो हा वरचा मणी आहे त्याच्या जो बाजूचा आहे हा पांढरा, त्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। असा हा वरच्या बाजूने हा धागा वरच्या बाजूने आला पाहिजे। इथे आपल्याला आता 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला काय करायचे ते आधी समजून घ्या। हे लाल कलरचं सर्कल आहे बरोबर, तर आता हे जे मधले 2 मणी आहेत त्या ह्या एका मणीवर आता सर्कल करायचं आहे आणि ह्या एका मणीवर सर्कल करायचं आहे। तर त्यासाठी या पांढऱ्या मणीतून आपण धागा बाहेर काढून घेतला, मग 4 मणी ओवून घेतले पांढऱ्या कलरचे आणि आता काय करायचं आहे, तर हा लाल मणी आहे ह्यातून धागा हा अशा पद्धतीने सुई ही बाहेर आतल्या साईडने बाहेर काढून घ्यायची आहे। आतमध्ये अशी काढून घ्यायची आहे की इथे हे आपलं 6चं सर्कल तयार होईल। परत काय करायचं आहे, तर ह्या लाल मणीवरती आपल्याला आता धागा आणायचा आहे आणि तिथे परत
पांढऱ्या कलरचं सर्कल तयार करून घ्यायचं आहे। तर आपण धागा या 1 2 3 4 1 2 3 4 5 हा मधला लाल 6 आणि हा पांढरा अशा 7 मण्यातून धागा फिरवून आणलेला आहे आणि ह्या पांढऱ्या मणीतून बाहेर काढून घेतलेला आहे। इथे आपल्याला आता हे बघा आपल्याकडे किती आहेत आता इथे तर 1 2 3 एक पांढरा एक लाल एक पांढरा असे 3 मणी आहेत। तर इथे आता फक्त 3च मणी घ्यायचे आहेत म्हणजे 6चं सर्कल पूर्ण होईल। मग आता आपण 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घेऊया आणि पांढरा लाल पांढरा अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। अजून एक तुम्हाला मी करून दाखवते। हा माझा धागा इथे संपलेला आहे तो जोडून घेते मग बघूया दुसऱ्या साईडचं कसं करायचं ते। तर आपला आता हा राऊंड कंप्लीट झालेला आहे। आता आपण हे जे लाल सर्कल आहे ह्यावर 6चं सर्कल तयार करून घेणार आहोत। तर मी धागा ह्या मणीतून हे लाल सर्कलचा हा लाल मणी आहे त्याच्या जो बाजूचा पांढरा मणी आहे त्यातून हा धागा बाहेर काढून घेतलेला आहे। इथे आपल्याला आता 4 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। सहा मण्यांच्या सर्कलची ही रांगोळी आहे। तर हा लाल मणी आणि हा पांढरा मणी अशा 2 मणीतून धागा आपण बाहेर काढून घेऊया। ह्या पांढऱ्या मणीतून तुम्ही काढलात तरी चालेल किंवा ह्या लाल मणीतून काढून ह्या पांढऱ्या मणीतून डायरेक्ट काढला तरी चालेल। मी पांढऱ्या मणीतूनच वरच्या साईडने बाहेर काढून घेते। आता या पांढऱ्या मणीतून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याकडे 3 मणी आहेत म्हणून आता धाग्यामध्ये फक्त 3 पांढऱ्या कलरचेच मणी ओवून घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। ठीक आहे, हे अशाच प्रकारे आता प्रत्येक हे जे लाल सर्कल दिसतंय 1 2 3 4 ह्या 4 सर्कलचं हे जे जसं आपण केलं तसंच हे आपण बाकीचंही करून घेऊया। तर आता हे इथपर्यंत झालेलं आहे। शेवटचा एक लाल कलरचा राऊंड उरलेला आहे। तर तुम्हाला अजून थोडंसं सोपं करून सांगण्यासाठी मी एक शेवटचा राऊंडची स्टेप सांगत आहे। आता आपण काय करायचं आहे हे पूर्ण करता करता ह्या पांढऱ्या मणीतून धागा बाहेर आला आहे परत ह्या लाल मणीतून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथे असं डायरेक्टली तुम्ही जरी केलं 4 पांढरे मणी घालून 4 पांढऱ्या मण्यांचं सर्कल केलं तरी देखील तसंही होऊ शकतं। 4 पांढरे मणी ओवून घ्यायचे आणि हा पांढरा मणी हा लाल मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आणि परत हा लाल मणी हा पांढरा मणी अशा 2 मण्यातून धागा परत बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ते 3 पांढऱ्या कलरचे मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि ह्या पांढरा लाल पांढरा अशा 3 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। हे अशा प्रकारे समजा तुम्हाला जर हे असे कठीण वाटत असेल की या लाल मण्यातून आणि हे असं जे सुरुवातीला आपण सुई बाहेर काढून मग इथून असं स्टार्ट करून केलं ते 4 मण्या घालून वगैरे
तसं कठीण वाटत असेल तर तुम्ही मी जे आत्ता शेवटची स्टेप सांगितली तसं केलं तरी काही हरकत नाही, ते जास्त सोपं आहे। तर हा राऊंड झालेला आहे। आता इथे मी हा राऊंड झाला आहे। आता हा धागा मी ह्या वरच्या मणीपर्यंत घेऊन येते। तर आता मी धागा या पांढऱ्या मणीतून वरच्या बाजूने काढून घेतलेला आहे। हे जे दोन पांढरे मणी आहेत ह्यावर आपल्याला आता वर्तुळ करायचं आहे, सर्कल करायचा आहे। तर धाग्यामध्ये मी 2 हिरवे मणी, 1 लाल मणी आणि 2 हिरवे मणी असे 5 मणी ओवून घेतलेले आहेत आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा या 2 मोत्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। आता प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला असं 7चं वर्तुळ करायचं आहे। 1 2 3 4 5 6 आणि हे 7, शेवटचं वर्तुळ हे 7चं असेल। तर 1 2 3 4 5 ह्या 5ही ठिकाणी आपण जसं इथे केलं तसं करून घ्यायचं आहे। तर आता आपण धागा फिरवून घेऊया आणि ह्या मणीपर्यंत आणूया। आता इथे आपल्याला 2 हिरव्या कलरचे मणी, 1 लाल मणी आणि परत 2 हिरवे मणी असे 5 मणी ओवून घ्यायचे आहेत। आणि धागा निघालेला मणी आणि त्याच्या मागचा मणी अशा 2 मण्यातून धागा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर असं प्रत्येक ठिकाणी आपण आता करून घेऊया। तर अशा प्रकारे ही आपली रांगोळी इथे आता तयार झालेली आहे। तर आज आपण शिकलो की देवापुढील मोत्याची रांगोळी कशी करायची ते। तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक नक्की करा। चॅनल अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मोत्यांच्या गोष्टींची ज्यांना आवड आहे अशांपर्यंत हा व्हिडिओ आणि आधीचे व्हिडिओ शेअर करून नक्की पोहोचवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा।